शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी तर प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरे सेनेची कोर्टाकडे विनंती तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं करण्यापासून थांबवा सुप्रीम कोर्टानं खडसावलं तर आम्ही तारीख निश्चित करून देऊ सरन्यायाधीशांचे निर्देश। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार साताऱ्यातनं मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। गॅस सिलेंडर सोनं चांदी आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता देशभरात पेट्रोल डिझेल सुद्धा महागलं। पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ। तेल कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच पेट्रोल पंप चालकांना ईमेलद्वारे दरवाढीची सूचना दिली होती। गेल्या 42 महिन्यांमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर वाढल्यामुळे देशभरात महागाईचा भडका। कमर्शियल सिलेंडर 993 रुपये तर सीएनजी 2 रुपये आणि सोनं चांदी आयात शुल्क 15% वाढलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशावर आर्थिक आणि इंधन संकट कोसळलं। सामनाच्या अग्रलेखातनं टीका सरकारला घरकोंबडा भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं सामनातनं सरकारवर निशाणा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा तर काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। निवडणूक संपल्यानंतर मोदींची वसुली सुरू काँग्रेसची ट्विट करत टीका। चूक मोदी सरकारची पण किंमत जनता चुकवणार पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा तर 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर राहुल गांधींची ही टीका। मुंबईमध्ये 106 रुपये 50 पैसे पेट्रोल तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार। पेट्रोल डिझेलचे हे नवे दर आजपासून लागू। पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूरच्या औसेकर महाराजांचा पायी प्रवास। 4 चाकी वाहन बाजूला ठेवून मठापासून मंदिरापर्यंत पायी प्रवास। वाशिममध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता डिझेल तुटवड्याचा हा फटका तर अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्यामुळे ऑटो चालक ट्रॅक्टर चालक आणि इतर वाहनधारकांना फटका। जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ तर सोन्याच्या दरात 2,500 आणि चांदीच्या दरात तब्बल 20,000 रुपयांची घसरण तर सोन्याचे दर जीएसटीसह आता 1,62,225 रुपयांवर। परभणीच्या अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर सुद्धा इंधन तुटवडा आता कायम तर अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले। उपलब्ध पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाढीव दर देऊन सुद्धा इंधन मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक थेट बैलगाडीनं सर्वसाधारण सभेसाठी पोहोचले। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुद्धा महापालिकेत बैलगाडीनं येत इंधन वाचवण्याचा संदेश दिलाय। शरद पवारांकडून पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट तर वीर धवल यांच्या मातोश्री माजी आमदार उषाताई जगदाळे यांचं काल निधन झालं होतं। नीट परीक्षेचा या ठिकाणी आता नवीन तारीख जाहीर तर 21 जूनला नीटची परीक्षा होणार तर एनटीएकडून नव्या तारखेची घोषणा। पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द झाली होती। भारतीय युवकांची क्षमता संपलेली नाही तर दररोज सकाळी उठून नैराश्य विकणाऱ्या राजकारणाकडे युवकांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे। राऊतांनी भारतीय युवकांवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांची टीका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घडामोडींवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा। शिवाय राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ऑनलाईन बैठक। सुनेत्रा पवारांकडून पुणे डीपीडीसीची ऑनलाईन बैठक तर त्यांच्याकडून ऑनलाईन बैठकीत विकास कामांचा आढावा घेण्यात आलाय। शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। माजी खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। नरेश म्हस्के यांची खासदारकी यामुळे रद्द करावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती। प्रतिज्ञापत्रात गुन्हा लपवल्याचा केला होता आरोप। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आज मोर्चा। सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नसल्याची राजू शेट्टी यांची माहिती। गिरगाव चौपाटी ते वर्षा दरम्यान दुपारी मोर्चा निघणार तर राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन। राखीव प्रवर्गामधून लाभ घेणाऱ्या उमेदवारांना आता खुल्या जागांवर दावा सांगता येणार नाही। सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्यभर आंदोलन करणार। महासंघाकडून न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा। वर्षानुवर्षे चालणाऱ्या महसूल सुनावणीला ब्रेक लागणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून सुनावणीत बदल। अर्धन्यायिक प्रकरण हाताळण्यासाठी आता नवी नियमावली जाहीर। सुनावणींमध्ये पारदर्शकता नसल्यानं हे मोठे बदल। लिखित कारण असेल तर एकदाच सुनावणी रद्द करता येणार। कापसावरील 11% आयात शुल्क तात्काळ हटवा। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांचं पंतप्रधान मोदींना पत्र तर कापूस सुताच्या वाढलेल्या किमतींमुळे वस्त्रोद्योगावर हा परिणाम होत असल्याचं
त्यांचं आवाहन. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट. तर ही वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरात अटक. शिवाजी राठोड नामक या संदिग्धाला अटक. अहिल्यानगरच्या लोणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामध्ये तिघांना अटक. आरोपींची संख्या आता 16 वर. या रॅकेटचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याचंही निष्पन्न. आरोपींमध्ये 5 डॉक्टर्स. अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पवारांच्या राष्ट्रवादीचा रास्ता रोको, तर कांद्याचे दर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले. पारनेर तालुक्यातल्या टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आंदोलन सुरू. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेला खरात प्रकरण भोवलं, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भांडेच्या निलंबनाचे आदेश. प्राथमिक चौकशी भांडे दोषी आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई. बावनकुळेंची माहिती. भंडाऱ्याच्या कारधा या ठिकाणी वैनगंगा नदीवर काँग्रेसचं जलसमाधी आंदोलन. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन. काँग्रेस नेते राणा पटोले यांच्यासह खासदार डॉ. प्रशांत पडोळेही यामध्ये सहभागी. अमरावतीत कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आंदोलन, तर 2 महिन्यांचं वेतन आणि 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी. आरोग्य अधिकाऱ्यांचं जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन. बीडमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं प्रलंबित बोनस आणि सानुग्रह अनुदानासाठी जोरदार निदर्शन, तर कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेत जोरदार निदर्शनं केली आहेत. संप काळातील दंडात्मक कारवाई थांबवण्याचीही यावेळी मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या गावामध्ये पाणी टंचाई, तर दररोज टँकरद्वारे गावातील विहिरींमध्ये पाणी टाकून पाणी पुरवठा सुरू. तालुक्यातील धांदरणे आणि डाबली या 2 गावांना पाणी टंचाईची मोठी झळ. परभणीमधील रायगड कॉर्नर परिसरातील 40 वर्षांपासूनचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू, तर शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या जागेवरील दुकान हटवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. प्रवाशांकडून आता ही कारवाई सुरू. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेकडून आता भाविकांसाठी विशेष प्लॅन तयार. 17 मे पासून सुरू होणाऱ्या अधिक मासात लाखो भाविक पंढरीत येणार असल्यामुळे स्वच्छतेवर विशेष भर. नांदेड तालुक्यातल्या पिंपळगाव कोरका या परिसरामध्ये मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यात अतोनात नुकसान, तर विद्युत पोल मोडले. शिवारातील 4 ते 5 झाडं उन्मळून पडली, तर एक झाड अंगावर पडल्यामुळे गायीचाही मृत्यू. सोलापूर जिल्ह्यातनं वाहणाऱ्या भीमा नदीवर 14 बॅरेजेस बांधण्याची गरज. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकत्र येऊन आग्रही मागणी करण्याचं सहकार शिरोमणींचे चेअरमन कल्याणराव काळे यांचं आवाहन. अकोल्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आजपासून बियाणे विक्रीला सुरुवात. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरामध्ये बियाणे उपलब्ध होणार, तर आवश्यक कागदपत्रांसह बियाणे खरेदी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा. जिल्ह्यात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर वाढता उकाडा. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त. लिंबू पाणी, ताक आणि उसाच्या रसालाही मागणी वाढली. मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताई मंदिर परिसरामध्ये बॅकवॉटरची पाणी पातळी उष्णतेमुळे 80% घटली आहे. पूर्वी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत असलेलं हे पाणी आता मोठ्या प्रमाणात कमी झालंय, त्यामुळे वारकरी भाविकांना स्नान करणं या ठिकाणी कठीण झालंय. वाशिम शहरातील हिंगोली नाका या ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला मोठी गळती. 2 ते 3 दिवसांपासून पाणी गळती होत असल्यामुळे लाखो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. एकीकडे शहरातील नागरिकांना 10 ते 12 दिवसांना आड पाणी पुरवठा होतोय, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना होत असल्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याची माहिती. नंदुरबारमध्ये तापमान सध्या 41 अंशांवर स्थिर, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा. मात्र आर्द्रता कमी झाल्यानं उकाडा कायम असून रस्त्यांवरही शुकशुकाट. उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये उष्माघात कक्ष स्थापन. सांगलीच्या कृष्णा नदीकाठी शेकडो पानकावळ्यांचा मुक्त विहार कॅमेऱ्यात कैद. आमणापूर पुलावर प्राणीमित्र संदीप नाझरे यांनी टिपले विहंगम दृश्य. गडचिरोली विमानतळ प्रकल्पाला मंत्रालयाकडून वेग, तर प्रशासकीय वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर सर्वेक्षण, स्थलांतर आणि जमिनीच्या पाहणीची कामं सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयातनं ही प्रक्रिया वेगानं सुरू असून विमानतळासाठी अंतिम जागा निश्चित करण्याकडेही लक्ष.